विकासानं तुमची मनं जिंकायची आहेत. कुठेही टीका टिप्पणी करून, बदनामी करून, वैयक्तिक कुठे टीका टिप्पणी करून मतं मिळवायची आणि आम्हाला जिंकायचंय असा कुठचाही विचार आम्ही कुणीही या ठिकाणी केलेला नाही. मला तर व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना एक विनंती करायची, मला अजून माहित नाही की महाविकास आघाडीचं तिकीट कोणाला जाहीर झालं, पण महाविकास आघाडीचं तिकीट जाहीर कदाचित आपल्या सगळ्यांचे मित्र, जरी भाजपाचे ते जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या कन्येला जर जाहीर झालं तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून एकही वाईट शब्द तिच्यावर जाईल अशा पद्धतीची कृती आपल्याकडनं होता येणार नाही, करता कामा नये. ही जाहीरपणानं माझ्या सूचना आहे. कारण ज्यावेळी उमेदवारी मिळते आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असतो ते वाटेल त्या घराला जाऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दृढ झालेली आहे. त्याच्यामुळे विरोधक हा वैयक्तिक विरोधक नाही, याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. आणि जर राजेश सावंतांच्या कन्येचं तिकीट फायनल झालं तर आपल्याकडनं, पक्षाकडनं, पक्षाच्या उमेदवारांकडनं एकही वाईट शब्द तिच्याबद्दल जाणार नाही. ही दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे. ही माझी आपल्याला विनंती नाही, हा पालकमंत्री म्हणून मी दिलेला निर्देश आहे असं समजावा. आणि असं उमेदवार जो कोण करेल त्याचा मी स्वतः प्रचार थांबवणार आहे. कारण कोणतरी गाय मारतय म्हणून आपण वासरू वागण्याची काही गरज नाही. ते माझ्यावर टीका करतायत म्हणून त्यांच्यावर टीका केली पाहिजे हे काय आपल्यावर बंधन असू शकत नाही. शेवटी ती देखील एक मुलगी आहे, याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. तिकीट जाहीर झालंय की नाही मला माहित नाही, पण होऊ शकता अशी शक्यता वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियात मी बघतोय. शेवटी राजकारण करत असताना, राजकारणामध्ये पुढे जात असताना समोरच्यावर घाणेरडी टीका केली पाहिजे किंवा बदनामी केली पाहिजे असं काय बंधन आपल्या नेत्यांनी आपल्यावर घातलेलं नाही. आपण संस्कारित आहोत, आपण संस्कारानं पुढे गेलेलो आहोत. आणि काही कालावधीमध्ये राजेश सावंत हे आपल्यासोबत देखील काम करत होते, त्याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. ते बिपिन जे आपल्या बरोबर कॉलेजमध्ये होते त्याची देखील नोंद घेणं गरजेची आहे. त्याच्यामुळे त्यांच्या घरातली मुलगी म्हणजे आपल्या घरातली मुलगी आहे असं समजून प्रत्येकानं भविष्याच्या निवडणुकीमध्ये 20 दिवस स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून आपण केलेला जो विकास आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचू. ही जी गर्दी आहे ही उगाच नाही. 2-2 तास लोक ज्यावेळी आपल्यासाठी थांबतात त्यावेळी त्या नागरिकांचं, त्या बंधू भगिनींचं आपल्यावर प्रेम आहे. त्यांनी निश्चय केलाय की आपला नगराध्यक्ष निवडून द्यायचा. त्याच्यामुळे शेकडोंच्या संख्येनं लोक जमतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.